श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा 29 ऑक्टोबर वार मंगळवारला आलेली आहे धनतेरस म्हणजे धनत्रयोदशी। तर कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी म्हणजे धनत्रयोदशी तिथी म्हणून साजरी केली जाते आणि आता ही उद्याच आपल्याला धनत्रयोदशी तिथी साजरी करायची आहे। या दिवशी भगवान श्री धन्वंतरी देवांचं पूजन केलं जातं आणि माता लक्ष्मीची ही पूजा केली जाते। त्याचबरोबर या दिवशी नवीन वस्तूंची खरेदी करण्याला अत्यंत खूप महत्त्व दिलं जातं, कारण या दिवशी आपण ज्या वस्तू खरेदी करतो तर त्या आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आणि आनंद घेऊन येत असतात, आपली भरभराटी करत असतात। त्यासाठी हा दिवस अत्यंत खास महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो, हा धनत्रयोदशीचा दिवस। त्याचबरोबर या दिवशी या धनत्रयोदशीच्या दिवशी बरेचसे जण सोनं चांदी किंवा पितळेची भांडेची खरेदी करतात किंवा आपल्याला नवीन कपडे घेतात। आता ज्यांना जे शक्य आहे ते त्या वस्तू खरेदी करत असतात। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर गायवासराची मूर्ती नसेल तर गायवासराची मूर्ती घेऊ शकता या दिवशी किंवा समया घेऊ शकता। अशी तांब्या पितळेची वस्तू आपण या दिवशी आवर्जून, मी तर म्हणेन एक वस्तू आवर्जून खरेदी करावी। आपल्याकडे जी वस्तू नाही ती वस्तू आपल्याला आवर्जून एकतरी घेण्याचा प्रयत्न करायचा आहे। सगळ्या एकदाच आपल्याला घ्यायच्या नाही, परंतु या वर्षी एक वस्तू घ्यायची, त्याच्या पुढच्या वर्षी एक वस्तू घ्यायची, असं करत गेलं तर आपल्या सगळ्या वस्तू ही देवांच्या होतील आणि आपल्या घरामध्येही त्या वस्तू भरभराटी करतील आणि आपल्यालाही पूजेसाठी त्या वस्तू उपयोगात येतील। त्याचबरोबर ज्यांच्याकडे घरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती नाही आहे त्यांनी मूर्ती या दिवशी खरेदी केली तर अत्यंत शुभ मानलं जातं। तसेच कासव तुम्ही या दिवशी आणू शकता किंवा शंख आणू शकता। आता बऱ्याचशा गोष्टी आहे, या दिवशी तुम्ही श्रीयंत्र देखील घरामध्ये स्थापन करू शकता किंवा कवड्यांची पूजा करून त्या देखील आपल्या घरामध्ये स्थापन करू शकता। अशा प्रकारे आपल्याला या वस्तूंची खरेदी करायची आहे। तुम्हाला जे शक्य होईल ते या दिवशी तुम्ही करू शकता। हा सण धन आणि समृद्धीचं प्रतीक मानला जातो, तर या वस्तू साध्या असल्या तरी त्यांचे महत्त्व अगदी खूप आहे, कारण प्राचीन परंपरा आहे। आजही लोकांच्या मनात हे एक समृद्धीचं आणि आरोग्याचं त्याचबरोबर सुखाचं प्रतीक मानलं जातं। धनतेरस म्हणजे केवळ आर्थिक समृद्धी नाही तर हा एक संपूर्ण अनुभव मानला जातो, जो आरोग्य, आनंद आणि पारिवारिक एकतेचा सण म्हणून साजरा केला जातो। या दिवशी केलेले कोणतेही कार्य म्हणा किंवा काम म्हणा किंवा कोणती एखादी वस्तू आपण खरेदी करून आणतो तर ते आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच आपल्याला आनंद आणि सुख समृद्धी आणून देत असतात। म्हणून प्रत्येकाने या सणाला काही ना काहीतरी वस्तू आवर्जून खरेदी करावी। जर तुम्हाला या वस्तूपैकी आता शक्य होत तर तुम्हाला या वस्तूपैकी जी वस्तू शक्य होईल आणणं ती वस्तू या दिवशी खरेदी करून आणायची आहे आणि ती वस्तू आपल्या घरामध्ये ठेवायची आहे। तर आता आपण त्याचबरोबर काही एक महत्त्वाचा उपाय देखील तुम्हाला मी मनी प्लांट विषयी सांगणार आहे, तर तो कशा प्रकारे करायचा आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। परंतु व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। तर पहिली वस्तू ती म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, पण या वस्तू ठेवताना तुमच्या मनामध्ये तुम्हाला पूर्ण श्रद्धा तुमची त्या वस्तूंवरती तुमच्या मनामध्ये उपाय करताना श्रद्धा असायला हवी। पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने ह्या वस्तू आपल्याला ठेवायच्या आहे मनी प्लांटमध्ये। तर पहिली वस्तू आहे ते म्हणजे तांब्याचं नाणं, कारण तांब्याला
धन आणि ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं. तांब्याचं नाणं किंवा लहान तांब्याचा तुकडा मनी प्लॅन्टमध्ये ठेवल्याने आर्थिक अडथळे आपल्या आयुष्यामधले दूर होतात. तर आता त्याचबरोबर दुसरी वस्तू ती म्हणजे वडाचं पान. कारण हिंदू धर्मात वडाच्या पानाला अत्यंत खूप महत्त्व आहे. तर वडाचं पान ठेवल्याने दीर्घायुष्य आणि आर्थिक धैर्य हे आयुष्यात पैसा कमी पडू देत नाही. आता तिसरी वस्तू ती म्हणजे पिरॅमिड आकाराचा धातूचा तुकडा. कारण पिरॅमिड ऊर्जा केंद्रित करत असतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा घेऊन येतो आणि श्रीमंती याने आकर्षित केली जाते. लहान धातूचा पिरॅमिड मनी प्लॅन्टमध्ये आपल्याला ठेवायचा आहे. तर हा तुम्हाला तुकडा सोनार काकांच्या इथे तुम्हाला मिळून जाईल. त्यानंतरची चौथी वस्तू आहे ती म्हणजे हिरवे वस्त्र किंवा हिरव्या रंगाचा धागा. आता तुम्ही एखादा हिरवा नवीन कोरा कपडा घेऊ शकता किंवा छोटा कपडा घ्यायचा आहे आपल्याला. म्हणजे आपण जे ब्लाऊज पीस शिवतो तर मशीनमधली कळी असेल ती देखील चालणार आहे. तर तो हिरवा कपडा आपल्याला तिथे ठेवायचा आहे किंवा हिरवा रंगाचा धागा आपल्याला कुंडीला किंवा त्याला आपल्याला गुंडाळायचा आहे. हिरव्या रंगाला संपन्नतेचा रंग मानला जातो. तर तुम्हाला मनी प्लॅन्ट भोवती हिरव्या रंगाच्या धाग्याने असं गुंडाळून घ्यायचं आहे त्या झाडाला किंवा बांधायचं आहे. अगदी घट्ट बांधायचं नाही किंवा हिरवं कापड ठेवलं तरी देखील चालणार आहे. याने घरामध्ये धनाची कधीच कमतरता पडत नाही. तर आता पाचवी वस्तू ती म्हणजे कुबेर मुद्रा. हिंदू धर्मात कुबेर मुद्रा किंवा नाणी ज्या ठिकाणी ठेवली जाते तिथे धन कधीच कमी पडत नाही आणि पैशाविषयीच्या सर्व अडचणी समस्या ह्या दूर होतात. तर आता शेवटची वस्तू आहे आणि ही वस्तू खूप प्रभावशाली वस्तू आहे ती म्हणजे माता लक्ष्मीला ती वस्तू अत्यंत प्रिय आहे. तर ती वस्तू म्हणजे कवडी. कवडी हे माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि कवडी पैशाला धनाला खेचून आणण्याचं काम करत असते. परत एकदा सांगते, आता तुम्हाला ज्या वस्तू शक्य होतील यापैकी त्यातील तुम्ही कोणतीही एक वस्तू तुम्ही मनी प्लांटमध्ये ठेवू शकता. तुम्हाला जी सोपी वाटेल ती वस्तू उद्याच्या दिवशी ठेवू शकता किंवा आता या 5 दिवसामध्ये तुम्ही केव्हाही वस्तू ठेवली तरी देखील चालणार आहे. कारण की हे दिवाळीचे 5-6 दिवस जे असतात ते अत्यंत शुभ आणि महत्त्वाचे, माता लक्ष्मीला आकर्षित करून घेण्यासाठी महत्त्वाचे मानले जातात. त्यासाठी आवर्जून जेवढ्या आपल्याकडनं शक्य होईल तेवढ्या सेवा करायच्या आहे, उपाय करायचे आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.